तुम्ही जर चुकीच्या स्टॉक्समध्ये पैसे लावले असतील तर तुम्ही जी काही कमाई केली आहे ती अक्षरशः मातीमोल होऊ शकते. कारण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे संधी आणि रिस्कचा खेळ असतो. असंच काहीसं नुकतंच एका कंपनीच्या बाबतीमध्ये झालं. तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच त्या कंपनीचं नाव माहिती आहे. एकेकाळी हा स्टॉक रॉकेट सारखा उडत होता. रोज म्हटलं तरी पण त्यामध्ये सर्किट लागत होते. पण आता त्याची किंमत तब्बल 92% खाली आलेली आहे. ही कंपनी मी तुम्हाला सांगणार आहेच, परंतु तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अशा कंपन्या नसाव्यात म्हणून काय करता येईल ते आता आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. बाकी तुम्हाला अशा फसव्या कंपन्यांची माहिती पैसा पाणी सोडून फार कुठे मिळणार नाही, त्यामुळे चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग आपण सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात की जेन्सोल इंजिनिअरिंगचं नक्की काय झालं, कारण ही कहाणी समजून घेतल्याशिवाय आपल्या पोर्टफोलिओमध्ये नेमके काय बदल करायचे हे आपल्याला समजणार नाही. जेन्सोल इंजिनिअरिंग ही शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असलेली कंपनी आहे. ही कंपनी रिन्युएबल एनर्जी आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स सेक्टरमध्ये काम करते. 2023-24 मध्ये या कंपनीचा शेअर इतका हाईप झाला होता की त्याने 1124 रुपयांचा ऑल टाइम हाय गाठला. इन्व्हेस्टर्सला असं वाटलं की हा आता असा स्टॉक आहे की जो आपल्याला करोडपती बनवेल. पण 2025च्या सुरुवातीला या कंपनीच्या शेअरची किंमत घसरायला सुरुवात झाली आणि आता म्हणजे मे 2025 पर्यंत हा शेअर तब्बल 92% खाली आलेला आहे. याचा अर्थ असा की तुम्ही जर या कंपनीमध्ये 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते तर आता तुमच्याकडे फक्त 80,000 रुपये उरले असते. पण हे असं का झालं याची कारणं आता आपण थोडक्यात समजून घेऊयात. या प्रकरणामध्ये सेबीचा रोल जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण कंपनीची ज्यावेळी चौकशी झाली त्यावेळी सेबीच्या तपासामध्ये असं समोर आलं की कंपनीचे प्रमोटर्स अनमोल सिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी यांनी काय केलं तर कंपनीचे जे पैसे होते त्या पैशाचा गैरवापर केला. त्यांनी इलेक्ट्रिक व्हेकल्ससाठी घेतलेलं कर्ज जे होतं ते खरं तर लक्झरी गाड्या, बंगले आणि परदेशामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरले. हे अर्थातच खूपच चुकीचं केलं. जेन्सोल कंपनीनं दावा काय केला की त्यांना 3000 इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या ऑर्डर्स मिळालेल्या आहेत आणि त्यांचा पुण्यामध्ये एक अतिशय मोठा असा प्रोडक्शन प्लांट देखील आहे. मात्र जेव्हा सेबी आणि एनएससीच्या अधिकाऱ्यांनी या प्लांटला भेट दिली तेव्हा तिथे काहीही नव्हतं. फक्त 2-3 कामगार तिथे काम करत होते. कुठलंही प्रोडक्शन तिथे सुरू नव्हतं. हा सेबीसाठी मोठा धक्का होता, कारण इन्व्हेस्टर्सनी या ऑर्डर्सची जी हाईप झाली होती त्या हाईपच्या आधारावर स्टॉकमध्ये पैसे गुंतवले होते. जेन्सोलच्या प्रमोटर्सनी त्यांच्या कंपनीतले स्टेक जे आहेत ते सुद्धा कमी केले होते. डिसेंबर 2024च्या क्वार्टरमध्ये त्यांच्याकडे जवळपास 62.65% स्टेक होते. मार्च 2025 पर्यंत हा स्टेक 26% वर आला होता. याचा अर्थ प्रमोटर्सचा स्वतःच्या कंपनीवरचाच विश्वास नव्हता. त्यांनी जवळपास 81% शेअर्स प्लेज केले होते, ज्यामुळे त्यांच्यावर अजून आर्थिक ताण होता हे सुद्धा स्पष्ट होत होतं. कंपनीच्या चौकशीनंतर सेबीनं प्रमोटर्सला शेअर मार्केटमधनं बॅन केलं. कंपनीने 1:10 स्टॉक स्प्लिट दिलं होतं ते थांबवलं. त्याचबरोबर ईडी म्हणजेच एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने कंपनीचे शेअर्स जे आहेत ते फ्रीज केले, कारण त्यांना महादेव बेटिंग ॲप बरोबर या कंपनीचं कनेक्शन असल्याचा संशय आहे. त्यामुळे या कंपनीवरचा इन्व्हेस्टर्सचा जो काही विश्वास होता तो आता संपलेला आहे. त्यानंतर इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीने जेन्सोलच्या विरोधामध्ये इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंगमध्ये तक्रार दाखल केली, कारण कंपनीने कर्जाने जे पैसे घेतले होते त्याचा गैरवापर केला. परवानगीशिवाय शेअर होल्डिंग कमी केलं. IREDA स्पष्ट सांगितलं की जेन्सोलचे अकाउंट सध्या स्ट्रेस्ड आहे, त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. आता सेबीने तर कंपनीवर कारवाई केली, मात्र जे गुंतवणूकदार आहेत त्यांचं काय हो? कारण सध्या तर ते खूप घाबरलेले आहेत, कारण जे रिटेल इन्व्हेस्टर्स जेन्सोलमध्ये पैसे लावत होते त्यांनी मार्च 2025 मध्ये तब्बल 28.88 लाख शेअर्सची खरेदी केली. पण आता हा स्टॉक लोअर सर्किट मारतोय आणि त्यातून बाहेर पडण्याचा सध्या तरी कुठलाही मार्ग नाही. या इन्व्हेस्टर्सचे पैसे आता अडकून पडलेले आहेत. ही कहाणी आपल्याला एक गोष्ट शिकवते की हाईपच्या मागे धावू नका. कितीही मोठी कंपनी असली तरी इन्व्हेस्टमेंट करताना कंपनीची सगळी माहिती घ्या. हे प्रकरण काय आहे हे आता तुम्हाला समजलं असेल. तर आता आपण पुढे जाऊयात आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये जेन्सोल सारख्या कंपन्या असतील तर त्या नक्की कशा ओळखायच्या हे आपण आता बघूयात. तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी कंपनीची फायनान्शियल सिच्युएशन जी आहे ती तपासली पाहिजे. याचा अर्थ तुम्ही फक्त कंपनीचं मोठं नाव पाहिलं किंवा मोठे आकडे आहेत, न्यूज काहीतरी आहेत याच्यावर विश्वास ठेवला नाही पाहिजे. तुम्हाला कंपनीच्या
कंपनीच्या बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, कॅश फ्लो स्टेटमेंट याची नीट तपासणी करावी लागेल. आता हे कसं करायचं तर ते सुद्धा मी सांगतो. सगळ्यात अगोदर तुम्ही कॅश फ्लो तपासा. कंपनी किती पैसे कमावते आणि किती पैसे खर्च करते हे तुम्ही तपासलं पाहिजे. जर कंपनी मोठे प्रॉफिट्स दाखवत असेल पण तिचा कॅश फ्लो मात्र निगेटिव्ह असेल तर काहीतरी गडबड आहे असं समजा. जेन्सोलच्या बाबतीमध्ये त्यांचा रेव्हेन्यू वाढत होता मात्र कॅश फ्लो जो होता तो खूप कमी होता. हा एक मोठा रेड फ्लॅग होता. दुसरं म्हणजे कंपनीवर कर्ज किती आहे ते तपासा. हे कर्ज कंपनी परतफेड करू शकते का ते सुद्धा तपासा. कारण जेन्सोलवर खूप मोठं कर्ज होतं आणि त्यांनी ते कर्ज चुकीच्या गोष्टींसाठी वापरलं. प्रमोटर्सने लक्झरी कार्स खरेदी केल्या, बंगले खरेदी केले, त्यामुळं हे सगळं जे काय होतं ते हळूहळू खाली पडी येत होतं. जर कंपनीचं कर्ज तिच्या इन्कम पेक्षा जास्त असेल तर तुम्ही वेळीच सावध झालं पाहिजे. ग्रोथचं कंपनीचं काय कारण आहे तेच तुम्ही शोधलं पाहिजे. कंपनीचा रेव्हेन्यू, प्रॉफिट अचानक वाढतोय तर तो खरंच त्याच्या पाठीमागे काय कारण आहे, काही जेन्युइन रिझन्स आहेत का की उगाच वाढतंय, बिझनेसच्या फायद्यामुळे काही होतंय का की काहीतरी फायनान्सेसवर तुम्ही तिथे काहीतरी माल फंक्शनिंग करतायत असं काही होतंय का ते बघा आणि मग त्यानुसार तुम्ही डिसिजन घ्या. यासोबत कंपनीच्या प्रमोटर्सच्या शेअर होल्डिंग आणि प्लेज शेअर्सवर तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. प्रमोटर्स हे कंपनीचे मालक असतात, त्यांचा त्या कंपनीवर किती विश्वास आहे हे त्यांच्या शेअर होल्डिंग वरून आपल्याला लक्षात येतं. प्रमोटर्सकडे किती शेअर्स आहेत हे तुम्ही तपासलं पाहिजे. जर प्रमोटर्स सातत्याने शेअर्स विकत असतील याचा अर्थ काय की या कंपनीच्या भविष्यावर स्वतः प्रमोटर्सचाच विश्वास नाहीये. मग गुंतवणूकदारांनी तिथे का खरेदी करायची हा प्रश्न उपस्थित राहतो. जेन्सोलच्या बाबतीमध्ये प्रमोटर्सने डिसेंबर 2024 मध्ये 62.65% स्टेक होता. मार्च 2025 मध्ये तो 26% खाली आला. त्यांची शेअर होल्डिंग कमी झाली. प्लेज शेअर जे आहेत ते त्यांचे वाढत गेले. जर प्रमोटर्सने शेअर्स प्लेज केले असतील, गहाण ठेवले असतील याचा अर्थ त्यांच्यावर आर्थिक ताण आहे हे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी हे कुठं तपासू तर ते सुद्धा सांगतो. तुम्ही BSEच्या NSEच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन शेअर होल्डिंग पॅटर्न तपासू शकता. तिथे तुम्हाला प्रमोटर्सचा स्टेक किती आहे, प्लेज शेअर्स किती आहेत याची माहिती मिळेल. Screener.in, तिजोरी सारख्या वेबसाईट्सवर तुम्हाला भरपूर माहिती जी आहे ती एका क्लिकवर मिळते. या वेबसाईट तुम्हाला बऱ्यापैकी माहिती फ्री मध्ये देतात. त्यांची पेड मेंबरशिप सुद्धा असते. समजा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करता आणि तुम्हाला कळतं की प्रमोटर्सने त्यांचे 70% शेअर्स प्लेज केलेले आहेत, मग तुम्ही थोडं थांबलं पाहिजे, विचार केला पाहिजे. हे शेअर्स त्यांनी का गहाण ठेवलेले आहेत, कंपनीवर कर्ज आहे का, प्रमोटर्सला पैशाची गरज असेल तर ती का आहे, त्या पैशातनं ते काय करणार आहेत. प्रमोटर्सचे स्टेक जर कमी होत असतील तर त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आता योग्य ठरेल का हाही तुम्ही विचार केला पाहिजे. शेअर मार्केटमध्ये कायम हाईप जो आहे तो तुमचा मोठा शत्रू ठरू शकतो. जर एखादी कंपनी सातत्याने न्यूज मध्ये असेल, सोशल मीडियावर तिची खूप चर्चा असेल किंवा तिचा शेअर अचानक खूप वाढत असेल तर थोडं थांबलं पाहिजे, विचार केला पाहिजे, रिसर्च केलं पाहिजे, व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे आणि मगच निर्णय घेतला पाहिजे. कारण खूप वेळा काय होतं की कंपन्या त्यांच्या शेअर्सच्या किमती वाढवण्यासाठी हाईप तयार करतात. जेन्सोलने सुद्धा तेच केलं. त्यांनी 30,000 EV ऑर्डर्सची बातमी जी आहे ती पसरवली. इन्व्हेस्टर्सनी त्या कंपनीमध्ये त्यामुळे पैसे इन्व्हेस्ट केले. अशा वेळी जर कंपनीने सांगितलं की आम्हाला मोठी ऑर्डर मिळाली आहे तर त्या ऑर्डरचं कॉन्ट्रॅक्ट नक्की काय आहे हे तुम्ही तपासलं पाहिजे. जेन्सोलने ब्लू स्मार्ट सोबतचा ऑर्डरचा जो काय आहे तो बऱ्यापैकी मोठा गाजावाजा केला होता. मात्र त्या ऑर्डरचं कोणताही ठोस असा प्रूफ नव्हता. त्यामुळे इन्व्हेस्टर्सची एक प्रकारे ती फसवणूक झाली होती. महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर पंप अँड डंपच्या ज्या स्कीम असतात त्यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. काही लोक काय करतात, शेअर्सची किंमत वाढवण्यासाठी खोट्या बातम्या पसरवतात. सोशल मीडियावर काही इन्फ्लुएन्सर्स असतात, त्यांच्या थ्रू शेअर्सच्या किमती वाढवण्याची ही एक ट्रिक असते आणि मग जेव्हा शेअर वर जातात तेव्हा स्वतःचे शेअर विकतात आणि बाहेर पडतात आणि तुम्हाला असं दिसेल बऱ्याचदा की हा स्टॉक 10 पट वाढणार आहे, हा स्टॉक 20 पट वाढणार आहे. अशा गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू नका. रिसर्च करा आणि मग निर्णय घ्या. फक्त विश्वासार्ह स्त्रोतांवर अवलंबून राहा. BSE NSEच्या घोषणा, प्रतिष्ठित न्यूज वेबसाईट्स किंवा कंपनीच्या ऑफिशियल स्टेटमेंटवर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही जर ट्विटरवर एखाद्या नवीन स्टॉक बद्दलवर खूप ट्विट पाहत असाल, लोक म्हणतायत की हा स्टॉक आता पुढच्या महिन्यात तुम्हाला दुप्पट झालेला दिसेल, तर अशा वेळी तुम्ही कंपनीचे फंडामेंटल तपासले पाहिजे. तुम्हाला जर काही संशयास्पद वाटत असेल तर त्या स्टॉक पासून तुम्ही लांब राहिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनीच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि हालचालीवर तुमची नजर असली पाहिजे. खूप हे महत्त्वाचं आहे. कारण अनेकदा काय होतं, मोठ्या संकटापूर्वी काही छोटे छोटे तुम्हाला संकेत मिळत असतात, फ्लॅग तुम्हाला दिसत असतात जे तुमचं नुकसान टाळू शकतात. हे समजून घेण्यासाठी इंडिपेंडंट डायरेक्टर्सच्या राजीनाम्यांकडे लक्ष द्या. जर कंपनीचे इंडिपेंडंट डायरेक्टर टप्प्याटप्प्याने राजीनामा देत असतील तर याचा अर्थ कंपनीमध्ये काहीतरी गडबड आहे. जेन्सोलच्या बाबतीमध्ये अनेक इंडिपेंडंट डायरेक्टर्सने 2024च्या शेवटी राजीनामा दिला होता. मात्र इन्व्हेस्टर्सने याकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसून येईल. यासोबतच कंपनीचे रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन्स तुम्ही तपासले पाहिजे. कंपनी आपल्या प्रमोटर्सच्या जवळच्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांबरोबर सातत्याने व्यवहार करत असेल, त्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता नसेल तर तुम्ही सावध असलं पाहिजे. जेन्सोलच्या बाबतीमध्ये असे अनेक रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन्स होते ज्याची माहिती इन्व्हेस्टर्सला प्रॉपर दिली
गेली नाही. कंपनीच्या फायनान्शियल फायलिंग जे आहेत त्याला उशीर होतोय का ते पण तुम्ही तपासलं पाहिजे. आपले क्वार्टरली रिझल्ट्स किंवा ॲन्युअल रिपोर्ट्स पब्लिश करण्यासाठी कंपनी वेळ लावत असेल, वेळेवर ते सादर करत नसेल तर ती धोक्याची घंटा असते. हे तपासण्यासाठी कंपनीच्या क्वार्टरली रिझल्ट्स, ॲन्युअल रिपोर्ट्स आणि BSE NSE वरच्या नोटिफिकेशन तुम्ही तपासल्या पाहिजेत. मनी कंट्रोल सारखी वेबसाईट आहे किंवा तिजोरी फायनान्स सारखी वेबसाईट आहे, अशा प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ही माहिती मिळत असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना रिसर्च करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्ही रिसर्च न करता इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही ब्लाइंड रिस्क घेत असतात. जर तुम्ही कंपनीचे फंडामेंटल्स, मार्केट ट्रेंड्स आणि रिस्क फॅक्टर्स तपासले तर मात्र तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेत असता आणि त्यासाठी फंडामेंटल अनालिसिस तुम्ही शिकणं अतिशय गरजेचं असतं. दुसरं म्हणजे तुम्ही पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय केला पाहिजे. सगळे पैसे एकाच स्टॉकमध्ये लावू नका. जर तुमचा एक स्टॉक जर क्रॅश झाला तर तुमचे सगळे पैसे जे आहेत ते पाण्यात जाऊ शकतात. इतर तुम्ही जर डायव्हर्सिफिकेशन केलं असेल तर तुम्हाला त्याचा सपोर्ट मिळतो. तुम्ही EV, IT, FMCG सेक्टर मधल्या कंपन्यांमध्ये पैसे विभागून इन्व्हेस्ट केले असतील तर त्याचा तुम्हाला फायदा मिळू शकतो. हे एक उदाहरण तुम्हाला सांगतोय फक्त. इन्व्हेस्टर्सने लॉंग टर्मचा विचार केला पाहिजे. शॉर्ट टर्म गेन्सच्या मागे धावू नका. जेन्सोल्सच्या इन्व्हेस्टरनी शॉर्ट टर्म हाईपवर पैसे लावले होते आणि त्यांचं नुकसान झालं. त्याऐवजी टाटा मोटर्स म्हणा किंवा रिलायन्स इंडस्ट्रीज म्हणा यासारख्या लॉंग टर्म ग्रोथ दाखवणाऱ्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांवर तुम्ही फोकस करू शकता. हे मी परत एकदा सांगतोय की उदाहरणासाठी या कंपन्यांचं नाव घेतलेलं आहे. तुम्ही एखाद्या नवीन EV कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय असं एक उदाहरण घेऊयात आपण. त्यांचा बिझनेस मॉडेल काय आहे, मॅनेजमेंट कोण आहे, मार्केट पोटेन्शियल काय आहे, प्रॉडक्ट चांगले आहेत का, हे जर सगळं ठीक असेल तर तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ शकता. मात्र तुम्ही फक्त न्यूज पाहून इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही ब्लाइंड रिस्क घेताय, हे कायम लक्षात ठेवा. आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओचा कायम रिव्ह्यू केला पाहिजे, नियमितपणे रिव्ह्यू केला पाहिजे. तुम्ही जर प्रत्येक क्वार्टरमध्ये तुमच्या स्टॉकचा परफॉर्मन्स तपासला तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. एखादा स्टॉक अंडर परफॉर्म करत असेल किंवा त्याच्याशी संबंधित काही रेड फ्लॅग तुम्हाला दिसत असतील तर त्या स्टॉकमधनं तुम्ही बाहेर पडू शकता. पैसा पाणीला तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला आम्ही वेळोवेळी सावध करतच असतो. अशी वेगवेगळी माहिती जी आहे ती तुमच्या समोर आम्ही कायम आणत असतो. त्यामुळे सबस्क्राईब जर तुम्ही केलं तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. आज आपण असं पाहिलं की जेन्सोल इंजिनिअरिंग सारख्या स्टॉकपासनं आपला पोर्टफोलिओ कसा वाचवायचा. मी आत्तापर्यंत ज्या तुम्हाला टिप्स दिल्या त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्हाला आणखी कुठल्या विषयावरचे व्हिडिओ बघायला आवडतील ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. सध्यासाठी आपण इथे थांबूयात. पाहत रहा पैसा पाणी.